अयोध्येत रामलल्लाचे अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे। नामवंत व्यक्तींना निमंत्रण देऊन अयोध्येची सजावट केली जात आहे। रामलल्लाच्या या विशेष हवन आणि पूजेसाठी सर्वजण आपला पूर्ण पाठिंबा देण्यात मग्न आहेत आणि का नसावेत। अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत। वृत्तानुसार विशेष पूजा आणि हवनासोबत रामलल्ला 114 कलशासह दिव्य अभिषेक केला जाईल। 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या अभिषेकाची देशवासी आतुरतेने वाट पाहत आहेत। 16 जानेवारीपासून अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या पूजा आणि हवनाशी संबंधित विधी सुरू झाल्या आहेत। 22 जानेवारीपर्यंत हे विधी चालणार आहेत। प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधी रामलल्ला 114 कलशासह दिव्य स्नान केलं जाईल। अंघोळीनंतर शयादिवास प्रक्रिया पूर्ण होईल, म्हणजेच रामलल्लाच्या मूर्तीला पलंगावर झोपवले जाईल। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं आज रविवारी प्रस्थापित देवतांची नित्यपूजा, हवन, पारायण आदी पहाटे मध्य दिवस 114 कलशासह विविध औषधी पाण्याने मूर्तीचे स्नान, महापूजा, उत्सव मूर्तीचा प्रसाद, परिक्रमा, शयादिवस, तल्लन्यास, महान्यास, आदिन्यास, शांतिक, पौष्टिक, अघोर होम, व्याहती होम, रात्रीचा जागर, संध्याकाळची पूजा आणि आरती होईल। प्राणप्रतिष्ठा शुभ मुहूर्त काय आहे? अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 22 जानेवारी रोजी रात्री 12:29 8 सेकंदांनी सुरू होईल। शुभ मुहूर्त सुरू होताच प्राणप्रतिष्ठेचा विधीही वेगाने सुरू होतील। मूर्तीच्या अभिषेकानंतर भाविकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे। रामलल्लाच्या दर्शनासाठी देशातून नव्हे तर परदेशातूनही लोक येत आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।